बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला। मात्र या प्रकरणातील शाळा चालकांसह अन्य आरोपी फरार असून किंबहुना मोकाट असताना पोलिसांनी केलेल्या कारवाईवर विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला। किंबहुना सलग जनतेने देखील पोलिसांच्या कारवाईवर काही प्रश्न उपस्थित केले। अक्षय शिंदे यांना पोलिसांचे रिव्हॉल्वर खेचण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा दावा आहे, परंतु पोलिसांची रिव्हॉल्वर बहुतांश वेळा लॉक असते। आरोपीच्या चेहऱ्यावर काळ्या कपड्याचा मास्क होता, तरीही त्याने पोलिसांची रिव्हॉल्वर कशी हिसकावली? त्याच्या हातात बेड्या होत्या की नव्हत्या? रिव्हॉल्वर लॉक होते तर त्याने अनलॉक कशी केली? साधारण गंभीर गुन्ह्यातील आरोपीला नेत असताना त्याच्या आजूबाजूला महत्त्वाचे पोलीस अधिकारी असतात। अक्षयला ज्यावेळी गाडीतून नेत होते त्यावेळेलाही 5-6 पोलीस त्याच्यासोबत व्हॅनमधून प्रवास करत होते। मग एवढ्या दाटीवाटीतही आरोपीने पोलिसांची रिव्हॉल्वर कशी हिसकावली? अक्षयने ज्यावेळी बंदूक हिसकावली त्यावेळी 5-6 पोलीस तिथे असताना एकट्या अक्षयला आवरणं पोलिसांना कसं शक्य झालं नाही? अक्षयला गाडीतून नेत असताना त्याचे हात बांधले होते का? आरोपी गंभीर गुन्ह्यातील आहे हे माहिती असूनही पोलिसांनी आवश्यक काळजी का घेतली नाही? बदलापूर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण जलद गती न्यायालयात सुनावणीसाठी येणार होतं। या प्रकरणाचं पुढे काय होणार? अक्षयसह इतरही आरोपी असताना त्यांच्यावरती कारवाई होणार की नाही? अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी पोलिसांच्या तपासावर आणि भूमिकेवर अनेक आरोप केलेले आहेत। ज्यावेळी अक्षय कोठडीत होता त्यावेळी त्याला जबर मारहाण करण्यात आली होती। तसंच कालची घटना म्हणजे पोलिसांनी ठरवून केलेली हत्या असल्याचा आरोपही त्याच्या आई-वडिलांनी केलाय। विरोधकांनी देखील अनेक प्रश्न उपस्थित केले। यावर पोलिसांकडे आणि गृह खात्याकडे काय उत्तर आहेत?